आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आपण आलेलो आहोत उत्तराखंडमध्ये। आणि याच्या आधी जर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा। आपण गेलो होतो नैनीतालला आणि कैची धाम म्हणजे तो पट्टा आपण पूर्ण कव्हर केलेला आहे। आणि आता आपण आलेलो आहोत देहरादूनला आणि इथून आपण जाणार आहोत मसुरीला। या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मसुरी पूर्ण फिरवणार आहे। इथे आपण 2-3 दिवस आहे तर पूर्ण आपण एक्सप्लोर करणार आहे मसुरी आणि तिथले कुठले कुठले टुरिस्ट प्लेसेस आहे ते आपण बघणार आहोत। आणि बजेटमध्ये तुम्ही मसुरी कसं फिरू शकता ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि एकंदरीत आयटिनरी कशी ठरू शकतो आपण ते सुद्धा आपण बघणार आहोत। जर तुम्हाला मसुरीला जायचं असेल म्हणजे तुम्ही जर रेल्वेने येत असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला उतरावं लागतं हरिद्वारला। हरिद्वार रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला बरेच ऑप्शन मिळतील। हे बघा इकडे टॅक्सी स्टँड आहे तर इथून तुम्ही टॅक्सी करून सुद्धा जाऊ शकता। तसं उत्तराखंडची राजधानी तर देहरादून आहे पण आपल्या महाराष्ट्रातून थेट देहरादूनला ट्रेन जात नाही त्यामुळे तुम्हाला आधी हरिद्वारलाच यावं लागतं। तर इथून तुम्ही टॅक्सी करून आरामशीर 1,500 ते 2,000 रुपयेमध्ये देहरादूनला जाऊ शकता। अजून कमी बजेटमध्ये जायचं असेल तर हरिद्वार रेल्वे स्टेशनच्या बाहेरच बस स्टँड आहे तर तिथून तुम्ही 100 ते 150 रुपयामध्ये आधी देहरादूनला जाऊ शकता आणि तिथून फक्त 30 किलोमीटर आहे। तिथून पुन्हा दुसरी बस किंवा रिक्षा वगैरे पकडून तुम्ही मसुरीला जाऊ शकता। तर कमी खर्चात जर तुम्हाला जायचं असेल तर हा एक पर्याय आहे। तर मंडळी हे बघा देहरादून रेल्वे स्टेशनपासून फक्त मी 50 मीटर पुढे आलो आहे। इथे देहरादूनचा बस स्टँड आहे आणि इथून तुम्हाला मसुरीला जायला बस मिळेल। तर एकदम स्वस्तात जर तुम्हाला जायचं असेल तर आहे ना 80 रुपये फक्त प्रति व्यक्ती चार्जेस आहे। बघा अशी बस असते किंवा ट्रॅव्हलर असते अशी बस असते। आणि जर AC बसने जायचं असेल तर त्याचे 105 रुपये म्हणजे एक व्यक्ती फक्त 105 रुपयात जाऊ शकतो। तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल किंवा मुलं आलेले असाल जास्त जण असेल तर तुम्ही बसने जाणंच प्रेफर करा जर तुमच्याकडे जास्त सामान नसेल तर। तर फायनली म्हणजे आपण येऊन पोचलेलो आहोत मसुरीमध्ये। म्हणजे मसुरीचं जे एंट्रन्स आहे तिथे मी उभा आहे तर याला म्हणतात गांधी चौक। हे बघा इथे महात्मा गांधीजींची मूर्ती आहे आणि हा इथला मेन चौक आहे। इथूनच सगळीकडे जातात मसुरीला कुठे पण फिरायचं असेल तर इथे एक वेगळी सिस्टेम आहे नैनीतालपेक्षा। जो मॉल रोड आहे तिथे टॅक्सी त्यानंतर बाईक वगैरे अलाउड नाही म्हणजे नेणं, त्यामुळे आपण इथे काहीच करू शकत नाही रिक्षा वगैरे। फक्त एक ऑप्शन आहे की असा चौक आणखी त्या बाजूला आहे तिथपर्यंत आपण टॅक्सी नेऊ शकतो। आपली चुकी ही झाली की आपण पिक्चर पॅलेसला आपलं हॉटेल बुक केलं आहे। तर ही एक महत्त्वाची सूचना द्यायची होती की तुम्हाला जर इथे हॉटेल बुक करायचं असेल तर हा जो चौक आहे याच्या अलीकडेच करा म्हणजे तुमची गाडी इझिली तिथपर्यंत जाऊ शकते। नाहीतर मग तुम्हाला असं इथून पुन्हा वेगळी टॅक्सी करावी लागेल आणि तिथूनसुद्धा तुम्हाला परत पायी चालावं लागेल मॉल रोडला। तर आपल्याकडे बॅग आहे म्हणून आपण करतो आहे, नाही तर गेलो असतो आपण पायी। तर हे बघा आता इथे पर्यटकांची गर्दी खूप आहे कारण की हा एक मेन चौक आहे। तर मंडळी आता आपण आलेलो आहोत मसुरीमध्ये। आपण जे हॉटेल बुक केलेलं आहे त्या ठिकाणी ॲक्च्युली हे हॉटेल मॉल रोडवरच आहे म्हणजे खूप प्राईम लोकेशनला आहे म्हणून मी हे बुक केलं होतं। तसं रूम ठीकठाकच आहे। मी तुम्हाला दाखवतो आहे बघा असं रूम आहे, डबल बेडरूम आहे। हे आत्ता त्यांनी आणून दिलं थंडी खूप असते तर असा रूम आहे एकंदरीत बघू शकता। इकडे बसण्यासाठी चेअर आहे, टेबल आहे, इथे कर्टन आहे आणि त्याच्या बाहेर आहे ना बाल्कनी। हा रूम आहे ना यासाठी मी निवडला कारण की बघा जसं आपण बाहेर येतो त्या बघा इथेच हा मॉल रोड आहे। तर खाली उतरून आपण सकाळी ना किंवा रात्री मस्त इथे फिरू शकतो, शॉपिंग वगैरे करू शकतो। आणि इथून आहे ना व्हॅलीचा सुद्धा व्ह्यू दिसतो। आता सध्या ढग आहे त्यामुळे प्रॉपर दिसणार नाही पण खूप प्राईम लोकेशनला आहे। रूम कसाही असो पण वॉशरूम क्लीन पाहिजे। बघा वॉशरूम मस्त आहे एकदम। इथे बाथरूम शॉवर वगैरे, इकडे गरम पाणीसुद्धा येतं हे बघा, इथे गिझर आहे। आणि हा रूम मला पडलेला आहे 1500 रुपयेमध्ये म्हणजे इकडे मॉल रोडवर घेतलं तरी पण आपल्याला 1500ला पडलं आहे कारण की मी आधीच बुक केला होता। 1500 रुपयामध्ये आपल्याला ब्रेकफास्टसुद्धा इन्क्लूड आहे म्हणजे आपल्याला सकाळी कुठे दुसरीकडे नाश्ता करण्याची गरज नाही। आज आपण रेस्ट करूया आणि उद्या आपण मसुरीचे जे इथले पॉप्युलर प्लेसेस आहे तिकडे आपण जाणार आहोत। तर चला आता भेटूया उद्या। मंडळी फायनली आज आपण चाललेलो आहोत मसुरी फिरण्यासाठी। म्हणजे आज आपला मसुरीतला पहिला दिवस आहे। आपण काल आलो होतो पण काल खूप थकलेलो होतो, आपण फिरलो नाही। तर आज आपण मसुरीचे जे फेमस लोकल प्लेसेस आहे ते फिरणार आहे। त्यानंतर उद्याचा पण दिवस आपण इथे आहोत। तर आता इथे ना आपण पिक्चर पॅलेस रोडला आहे, इथून आहे ना पायी जावं लागतं चौकापर्यंत कारण की ना इकडे आतमध्ये टॅक्सी येत नाही, मी तुम्हाला काल सांगितलं होतं। हे बघा हे सर आहेत, क्या नाम आपका? सूरज राणा। ओके, तर यांच्यासोबत आपण फिरणार आहोत। तो हम कहाँ जाने वाले आज? आज भैया के साथ हम जा रहे हैं घूमने कैंपटी फॉल्स, कंपनी गार्डन
बुद्ध मोनास्ट्री, दला हिल्स, संतुरा देवी टेम्पल ओके और फिर जॉर्ज एव्हरेस्ट, समय बजाय क्लाउड एंड. ओके. सरांचा स्वभाव खूप छान आहे. आम्ही जेव्हा आलो ना तर यांच्यासोबतच आलो म्हणून यांनाच आपण कंटिन्यू केलं. तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो आपका नंबर मैं दे दूंगा. मतलब व्हिडिओ देख के अगर कोई आएगा तो आपको कॉन्टॅक्ट करेल. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या पहिल्या प्लेसवर मसुरीमधल्या. तर इथे आहे सुंत्रा देवी मंदिर. हे बघा हे लोकल इथलं टेम्पल आहे पण खूप मान्यता आहे इथली. तर म्हटलं सुरुवात आपण देवीच्या दर्शनाने करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरती जे मंदिर आहे थोडंसं आपल्याला चालावं लागतं वर, पण तिथून व्ह्यू खूप जबरदस्त दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ड्रोन पण आपल्याला अलाउड आहे, त्यामुळे आपण मस्तपैकी ड्रोन शॉट घेऊ. आणि त्या मंदिरापासून समोरच म्हणजे डोंगरांचा व्ह्यूसुद्धा दिसतो. ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि असा रस्ता आहे, म्हणजे जास्त नाही, फक्त 400-500 मीटर चालायचं आहे आपल्याला. तर मंडळी आपण आलेलो आहोत हे बघा संतुरा देवी मंदिराजवळ. आणि बरेच टुरिस्ट इथे आलेले आहेत. आणि इथला व्ह्यू जबरदस्त आहे, म्हणजे तुम्ही ट्रॅक करून जेव्हा वरती येता ना तो व्ह्यू जबरदस्त आहे. बघा नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे, एकदम जबरदस्त डोंगरांचा नजारा दिसतो. तसं आता वातावरण क्लिअर नाही, नाहीतर तिथे ना हिमालयन रेंजसुद्धा दिसते, स्नो कॅप माउंटेन. पण जबरदस्त आहे, म्हणजे इतक्या वरती येऊन असा व्ह्यू बघणं तर वर्थ इट आहे. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या पुढच्या प्लेसवर, जे इथलं सगळ्यात पॉप्युलर प्लेस आहे केम्प्टी वॉटरफॉल. तर हे बघा इकडे केम्प्टी वॉटरफॉलकडे जाण्याचा रस्ता आहे आणि आपल्या टॅक्सीने आपल्याला इथे ड्रॉप केलं. हे बघा आता इथे आहे रोपवे आणि इथे तिकीट काउंटर आहे. तर 250 रुपये म्हणजे 250 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे. त्यामध्येच येणं जाणं इन्क्लूड असतं. आणि इकडे चालतो रोपवे. आणि इकडे बघा पायी चालण्याचा मार्ग आहे. तर आपण आता पायी जाणार आहोत. जर तुम्हाला चालण्याची कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही रोपवेसुद्धा करू शकता आणि रोपवेचा सुद्धा आनंद घेऊ शकता. तर हे बघा आता वॉटरफॉल जवळ आलेलो आहे आणि मागे वॉटरफॉलचा फ्लो बघू शकता. हे बघा खूप जबरदस्त फ्लो आहे. आणि हा जो वॉटरफॉल आहे हा नॅचरल आहे. इथे लोक आहे ना आंघोळसुद्धा करतात. हे बघा इथे आहे ना लॉकर रूम आहे, म्हणजे तुम्ही चेंजिंग रूमसुद्धा आहे. तुम्ही तुमचे कपडे बॅगा वगैरे ठेवू शकता. आणि इथे कपडे म्हणजे स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये सुद्धा इथे आंघोळ करू शकता. पण पाणी खूप थंड आहे म्हणून आपण काही करत नाही. आणि हे बघा इथे ब्रिज बनवलेला आहे. आता आपण आलेलो आहोत ब्रिजवर आणि हे बघा इथून सुद्धा वॉटरफॉल दिसतो. इथून जबरदस्त फोटोज वगैरे येतात. हे बघा बरेच पर्यटक इथे ना फोटोज वगैरे क्लिक करतात आणि इथून जरा वॉटरफॉलचा नजारा जबरदस्त दिसतो. तर चला आता इथले आपण थोडेफार ड्रोन व्ह्यू घेऊ आणि मग पुढच्या ठिकाणी जाऊ. तर फायनली मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या पुढच्या प्लेसवर. बुद्धिस्ट टेम्पल दलाई हिल्स म्हणून फेमस आहे. तर खूप जबरदस्त ठिकाण आहे. हे बघा मागे ही कमान आहे. तर तिथे आपण उभं आहे आणि इथून थोडंसं आपल्याला फक्त ट्रेक करायचं आहे, जास्त नाही. बघा त्या पॉईंटपर्यंत जायचं आहे. तर जबरदस्त आहे. हे प्लेस ॲक्च्युली आत्ताच डेव्हलप केलेलं आहे. 2-1 वर्षांपूर्वी याचं काम झालेलं आहे आणि एक नवीन टुरिस्ट प्लेस बनलेलं आहे. आणि दलाई हिल्सवर जाण्याच्या आधी आपण आहे ना इकडे बुद्धिस्ट टेम्पल आहे एक, ते बघूया. तर हे बघा आता आपण आलेलो आहोत बुद्धिस्ट टेम्पलच्या आतमध्ये, म्हणजे गेटमधून आतमध्ये आलो आहे आणि इकडे आहे बुद्धिस्ट टेम्पल. तर कदाचित आतमध्ये फोटोज वगैरे अलाउड असेल की नाही माहीत नाही, पण बाहेरून मी तुम्हाला दाखवतो. आणि इथूनसुद्धा व्ह्यू दिसतो तुम्हाला. आता सध्या ऊन खूप आहे तर हिल्सचा इथूनसुद्धा व्ह्यू दिसतो. आणि तसं आपण वरती दलाई हिल्सवर तर जाणारच आहोत.
तर फायनली मंडळी आपण पोहोचलेलो आहोत दलाई हिल्सच्या टॉपला आणि हे बघा खूप जबरदस्त असा व्ह्यू दिसतो इथून आणि इथे पाठीमागे तथागत गौतम बुद्धांची जबरदस्त अशी मूर्ती आहे आणि इकडे आजूबाजूला पूर्ण तिबेतन फ्लॅग्स लावलेले आहेत. तर मजा येईल तुम्हाला इथे नक्की या मस्ट व्हिजिट प्लेस आहे. जर तुम्ही कॅम्प्टी वॉटरफॉल वगैरे त्या साईडला जात असाल तर रस्त्यातच तुम्हाला लागणार आहे. तर इथे मस्त तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करू शकता आणि खूप पीसफुल प्लेस आहे. शांती वाटेल तुम्हाला. तसं आता टुरिस्ट खूप आहे. जर तुम्ही सकाळी सकाळी आलात तर तुम्हाला खूप शांत ठिकाण वाटेल हे. आणि इथे तुम्ही सकाळी लवकर येऊन सनराईज बघू शकता किंवा सायंकाळी जर तुम्ही लेट आलात तर तुम्ही सनसेटसुद्धा बघू शकता. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या पुढच्या टुरिस्ट प्लेसवर ज्याचं नाव आहे कंपनी गार्डन, ज्याला अटल उद्यान म्हणतात. म्हणजे पहिले कंपनी गार्डन म्हणायचे पण आता अटल उद्यान नाव आहे. आणि त्याच्या एंट्रन्सवरच मी उभा आहे. हे बघा इकडे कमान आहे, आतमध्ये एंट्री आहे आणि इथे एंट्री फी आहे 50 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे. आलेलो आहोत आपण गार्डनमध्ये आणि इथे थोडीशी थंडी वाजत आहे कारण की आतमध्ये म्हणजे ऊन वगैरे नाही आहे. तर हे बघा इथून एंट्री केली आपण आणि एकदम जबरदस्त गार्डन आहे. म्हणजे तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल, लहान मुलं वगैरे असतील तुमच्यासोबत किंवा कपल येत असाल तर तुमच्यासाठी मस्ट व्हिजिट प्लेस आहे. असं काही नाही, मित्रमंडळी असेल तरी येऊ शकता. आणि फोटोग्राफी इथे नेक्स्ट लेवल होईल कारण की गार्डन इतकं जबरदस्त मेंटेन आहे ना. हे बघा इथे वेगवेगळे फुलं आहे, वेगवेगळे असे झाडं आहेत जे आपण कधी बघितले नसेल आपल्या महाराष्ट्रात. तर इथे मस्तपैकी तुम्ही फोटो शूट करू शकता. हे बघा एक फाउंटेन आहे, एकदम जबरदस्त आहे आणि मोठं उद्यान आहे. हे बघा इकडे लहान मुलांचं खेळण्याचं पार्क आहे. आता आपण गार्डनच्या अजून आतमध्ये आलेलो आहे आणि हे बघा इथे तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता. हे बघा पॅडल बोट आहे. जर तुम्ही कपल आलेले असाल तर तुम्हाला मजा येईल आणि फॅमिली वगैरे असेल तर मुलांनासुद्धा मजा येईल. तिथे तिकीट काउंटर आहे. 150 रुपयामध्ये 15 मिनटाची राईड असते. तिथपर्यंत आपण बोट घेऊन जाऊ शकतो. तर बरेच जण इथे करतायत बोटिंग, तर करू शकता तुम्ही पण. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण तसं नैनितालला खूप मोठी बोटिंग केलेली, त्यामुळे आपण इथं काय आता करणार नाही. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या पुढच्या प्लेसवर ज्याचं नाव आहे जॉर्ज एव्हरेस्ट पीक. तर एकदम जबरदस्त ठिकाण आहे आणि खूप पॉप्युलर प्लेस आहे मसुरीमधलं. तर 200 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे. आता एवढं तिकीट वरती आहे का ते वरती गेल्यानंतरच कळेल कारण की खूप हायेस्ट पीक आहे इथलं. तर मंडळी एक पचका झालेला आहे, आपला ड्रोन जप्त केलेला आहे. ड्रोन अलाउड नाही वरती तसं. हां ठीक आहे, आता मोबाईलने किंवा कॅमेऱ्याने तर मी तुम्हाला दाखवेलच. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत जॉर्ज एव्हरेस्ट व्ह्यू पॉईंटजवळ. हे बघा इकडे मागे हा बेसिक म्हणजे बेसचा व्ह्यू पॉईंट आहे. जर तुम्हाला ट्रेक नसेल करायचा जास्त उंच तर तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आणि इथूनसुद्धा सनसेट दिसतो. आणि हे बघा माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे तो आहे जॉर्ज एव्हरेस्ट पीक. तर तुम्हाला याच्यात छोटा दिसत असेल पण ॲक्च्युली मोठा ट्रेक येतो. पूर्ण असं म्हणजे झिगझॅग ट्रेक करून करून मग पीकला जायचं आहे. तसं तो रस्ता आहे ना थोडासा रिस्की आहे. म्हणजे रिस्की तर नाही पण म्हणजे खूप हार्डकोर ट्रेकिंग आहे. जशी आपली सह्याद्रीमध्ये कशी हार्डकोर ट्रेकिंग असते तशी ट्रेकिंग आहे. रेलिंग वगैरे काही नाही. तर मी तर काही जात नाही वर कारण की माझ्यासोबत वाईफ आहे, इतके चालू नाही शकणार ती. तसं आपण इथं फक्त सनसेट बघण्यासाठी आलो आहोत. तर इथूनसुद्धा सनसेट दिसतो. आणि हे बघा इकडे समोर आणखी एक व्ह्यू पॉईंट आहे, तिथे पण आपण जाऊ शकतो. आणि इकडे हे बघा हे म्युझियम आहे. तर मंडळी या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातले टुरिस्ट भेटलेले आहेत. तर काय नाव सर तुमचं? माझं नाव प्रसाद. ओके, आणि तुमचं? माझा प्रशांत वरसलकर. ओके,
ओके, आणि कधी आलात आपण? आम्ही हे आज आले आहेत. आजच आहे. आम्ही काल आलो. ओके, आणि कसं वाटलं मग मसुरी? खूप छान. खूप छान वाटलं सर तुम्हाला भेटून, महाराष्ट्रातले लोक भेटले. धन्यवाद. आणि वेदर खूप चांगलं वेदर आहे. खूप छान आहे. अच्छा, आणि फक्त तुम्ही मसुरीलाच आला की नैनिताल वगैरे नाही, ते? मसुरी, मसुरी. फक्त मस्त. ओनली मसुरी. तर मंडळी, आता सनसेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता इथे बरेच पर्यटक सनसेट बघण्यासाठी आलेले आहे. तसं बरेच जण ना, हे बघा इकडे जॉर्ज एव्हरेस्टचं जे पीक आहे तिकडे जातात, पण इकडे ना कमी जण येतात म्हणून आपण इकडे आलो. तसं काही नाही, दिसतं तर सेमच, पण आपल्याला ट्रेक करायचं नव्हतं म्हणून आपण इकडे आलो. आणि हे बघा एकदम जबरदस्त आता नजारा होईल, तर मी तुम्हाला दाखवतो. तर मस्ट व्हिजिट प्लेस आहे, नक्की या जॉर्ज एव्हरेस्टला. आणि आता इथेच आपला ब्लॉगसुद्धा समाप्त होणार आहे. सो आता उद्या आपण आणखी काही प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत मसुरीचे, जसं की धनोल्टी वगैरे, तिकडे आपण जाणार आहोत उद्या. आणि भेटूया मग पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत आता सनसेटचे व्ह्यूज एन्जॉय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.